महाभारत भाग क्रमांक 31. गंधर्वाचे वरदान. बकासुराचा वध झाल्यानंतर कुंतीला जाणवले की आता एकचक्रपुरात राहणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे ती आणि पांडव तिथून निघून गेले. ते गंगेच्या किनारी असलेल्या एका रम्य वनात पोहोचले. तिथे काही वेळ विश्रांती घेण्यासाठी त्यांनी मुक्काम केला. त्याचवेळी अंगारपर्ण नावाचा एक गंधर्व आपल्या रथासह तिथे आला. तो अत्यंत पराक्रमी होता. त्याने पांडवांना गंगेच्या पाण्याजवळ जाण्यापासून रोखले आणि गर्वाने त्यांना युद्धाला आव्हान दिले. अर्जुनाने ते आव्हान स्वीकारले. दोघांमध्ये प्रखर युद्ध झाले. अखेरीस अर्जुनाने अंगारपर्णाला पराभूत केले आणि तो बेशुद्ध पडला. हे पाहून त्याची पत्नी पतीच्या जीवासाठी अर्जुनाच्या पायांवर पडून विणवू लागली. अर्जुनाने तिची प्रार्थना मान्य केली आणि गंधर्वाचा जीव वाचवला. शुद्धीवर आल्यानंतर अंगारपर्णाने अर्जुनाचे आभार मानले आणि म्हणाला, तू केवळ पराक्रमी नाहीस तर दयाळूही आहेस. कृतज्ञतेच्या भावनेने त्याने अर्जुनाला काही दिव्य वरदान दिले. आत्मदर्शनाची दिव्य शक्ती आणि आवश्यकतेनुसार मिळणारे 100 अश्वांचे दिव्य रथ. पांडवांनी त्याचे आभार मानले आणि आपला प्रवास पुढे चालू ठेवला.